अरे यार, हे तर यांना मारतायत. भाऊराया, आपण यांची मदत करायला हवी ना. हे अकलीच्या कांद्या, आपण यांची मदत करताना पकडले गेलो तर मग आपली मदत करायला कोण येणार? यांचा जीव संकटात सोडून जाण्याची परवानगी माझं मन मला देत नाही, कळलं काय? मग मनाला विचारूच नको. आलाय मोठा मनाची परवानगी घेत बसणारा. अरे पळायची संधी मिळते, पळा ना, पळा. हो बाबा, यांची मदत केल्याशिवाय आपण कुठेही नाही जायचं. भाई, तुमच्यासाठी मी काय पण करू शकतो. माझ्या मुलींवर तू अटॅक केलास. हे घे, मी तुला हिट केला. हा, यांच्या सेनापतीला घेरा रे. अरे जा, तुझ्याने कोंबडी पकडली जात नाही, मला काय घेरशील? हे आता दाखवतो या माकडीला हल्ला. मला माकडीन म्हणाला. अर्धे इकडे, अर्धे तिकडे. हे 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 हु, हो, आ, आ. 5, 6, 7 गो. मारूया बुक्का ढशिमढो. ते ओरडतील आई गो. ए मुलींनो, अटॅक. ए गेंड्या, आज मारून मारून तुला गाढव करते बघ. 1, 2, 3, 4. तुला मारताना वाढतो जोर. इथे तर या सरदारालाच मदतीची जास्त गरज दिसते, कळलं काय? अरे आता तर मी या माकडीला अजिबात सोडणार नाही. सेनापती डावीकडून मारा. लेफ्ट. हा, तू तर माझ्याच मुलींना मारायला सांगितलंस. अहो, मी डावीकडे म्हणालो होतो, डावीकडे. या मूर्खाला डावा उजवा काही समजत नाही. आम्ही सेनापतीला वाचवायला जातो, तुम्ही यांच्याशी लढा. चुका. कुठे केल्या चुका? बरोबर तर मारलं की त्यांना. अरे हे पहा, सरदार तर त्याच्याच साथीदारांना मारतोय. अरे आपले सरदार त्यांना मिळाले आहेत. तुम्हाला नाही पकडू शकत. डोळ्यांच्या जागी अंडी लावलीस का रे? दिसत नाहीये? आम्ही तुला पकडलं आहे. जो माणूस धडक मारून झाडं पडतो त्याला वेली कसं काय बांधून ठेवतील?
या वेली फार मजबूत आहेत, यांना हत्तीही नाही तोडू शकत. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आमची मदत केली. मला खात्री पटली आहे की तुम्ही सुलतानची माणसं नाही आहात. म्हणजे आता आम्ही जाऊ शकतो का? नाही. माय कसली उलट्या काळजाची आहे ही. आपण हिला मदत केली तरी आपल्याला कैद करते. अरे नाही, आम्ही तुमच्याशी वाईट वर्तणूक केली. आता आम्ही तुमचं आदर आतिथ्य करू, मग तुम्ही सगळे जा. ओके. अरे आणि याला तर कैद खान्यामध्ये टाका. हं. हो हो, टाका टाका, लवकर टाका. मला या माकडीचं तोंडी बघायचं नाही. तू मला पुन्हा माकडीण म्हणालास? याला खाण्यासाठी फक्त केळी द्यायची आणि तेही फक्त एक. आता तर मी याचं माकड बनवणारच. चल आत. एकतर आमच्या राजकुमारीला किडनॅप करता आणि त्यावर आमचा कैदखाना तोडलास. हिकावा कावा ककावा. बरं, आता मराठीत बोल. खोटे आरोप लावू नकोस. तू सुलतान सोबत मिळून माझ्या मुलाचं अपहरण केलंयस. तू खोटं बोलतो आहेस. तू सुलतानच्या मदतीने आमच्या राजकुमारीचं अपहरण केलं आहे. कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा. 1 2 3 4 हे ऐकून झाले मी बोर. म्हणेन लेफ्ट, मारीन राईट, तोंड सुजवून करीन टाईट. ओ कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा. आता होईल धोबी पछाड. वरती खाली खाली वरती वरती खाली खाली वरती. 5 6 7 गो. 5 6 7 गो. हो, थांबवाय सगळं आणि आम्हाला जरा नीट सांगा, नक्की झालंय काय? यांनी सुलतानच्या मदतीने माझा मुलगा राजकुमार कबाबाचं अपहरण केलं आहे. नाही, हे खोटं बोलताहेत. उलट यांनीच आमची राजकुमारी शबाबाचं अपहरण केलं आहे. खोट आहे हे. मला राग येतोय. हो, माझ्या तांडवासाठी तयार. पडतील तुला फटके 1000. 1 2 3 4 5 6 7 8. अगं डान्सिंग क्वीन, जरा थांब ना. काहीतरी गडबड आहे, कळलं काय? तुमच्या कबिल्याचा राजकुमार आणि तुमच्या कबिल्याची राजकुमारी किडनॅप झालेत. आणि हे तुम्ही दोघांनी केलं नाहीये. नाही. अच्छा, मग हे काम नक्कीच सुलतानचं असणार. दोन्ही कबिल्यांचं भांडण लावण्यासाठी हे काम सुलताननेच केलं असणार. बरोबर, सुलतान दोघांचं भांडण लावू पाहतोय, ज्याने ही दोघं एकमेकांना अनेक वर्ष कैदेत ठेवतील आणि जेव्हा यांचे केस वाढतील तेव्हा तो सगळ्यांचे केस कापून खूप सगळे पैसे कमवेल. आहे ना मी इंटेलिजंट? अरे हा सुलतान बार्बर सुलतान नाहीये. हो, सुलतान फार वाईट माणूस आहे. हो, तो जंगलातल्या सगळ्या कबिलेवाल्यांना त्रास देतो. ते तर आम्हाला समजलंय, पण हा सुलतान नक्की आहे कोण? कबाबा. नाव आहे हाकीम, लोक म्हणतात जालिम. जर एकही थेंब जमिनीवर पडला तर आम्ही तुला शिक्षा करू. पण आम्ही काय शिक्षा देणार? हुजूर, माझ्या डोक्यात एक विचार आला आहे. सुलतान आम्ही आहोत, मग विचारही आम्हीच केला पाहिजे वजीर. तुमचाच विचार चुकून माझ्या डोक्यात आला हुजूर.
ठीक आहे, बोलून टाक. जर एकही थेंब जमिनीवर पडला तर याचं डोकं मधमाशांच्या पोळ्यामध्ये घालायचं. कसं वाटलं? असणारच, वजीरच्या डोक्यात आला, पण विचार तर आमचाच आहे ना. हा 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 छू! वजीर, हा विचार आमच्या डोक्यात का नाही आला? हा डोकं असेल तर येईल ना. काय म्हणालास? डोका रिकामी असेल तर येईल ना हुजूर. तुमच्या डोक्यामध्ये तर जगभराच्या संकटांवर उपाय आहेत. हे तू बरोबर बोललास रे. धोका, दगाबाजी, गद्दारी, दोघांचं डोकं मधमाशाच्या पोळ्यात टाका रे, टाका रे. हा छू! नाही हुजूर. आमच्या हुकुमावर नकार. वजिराचं डोकं ही मधमाशाच्या पोळ्यात टाका रे, टाका रे. हा नाही हुजूर. तुमचा आणखी एक कमालीचा विचार पुन्हा माझ्या डोक्यात आलाय. हो, हे आमचे विचार अखेरीस आमच्या डोक्यामध्ये का नाही येत? हा डोकं असेल तर येईल ना. काय म्हणालास? हो हुजूर, तुमच्या डोक्यामध्ये इतकी मोठी मोठी कामे असतात ना, छोट्या छोट्या विचारांसाठी जागाच नाहीये. हे तू बरोबर बोललास रे. सांग, लवकर सांग. हुजूर, तुमच्या विचारानुसार यांचं सुरक्षित आणि आपल्या कैदेत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या विचारानुसार यांचे कबिले आपल्या ताब्यात राहतील. तुमचा विचार तर असाही होता की जंगलातले सगळ्या कबिल्यांच्या राजकुमार आणि राजकुमारींना कैद करण्यात यावं, म्हणजे सगळे तुमच्या समोर झुकलेले राहतील. असणारच. अखेरीस आमचा विचार आहे. शिपायांनो, या दोघांना घेऊन जा आणि 2-3 जन्मांसाठी कैद करून टाका. एक्सक्यूज मी. ऐक रे वजीर, आमचा जो विचार तुझ्या डोक्यामध्ये आला आहे तो खूपच सुंदर विचार आहे. मग आमच्या विचारांनुसार लगेच इतर कबिल्यांच्या राजकुमार आणि राजकुमारींचं अपहरण करून त्यांना कैद करून टाक रे. हा 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 छू! जी हुजूर, पण यासाठी 1 लाख सोन्याच्या मुद्रांचा खर्च होईल. मग ते खजिन्यातून घ्या. सर्व जंगलांमध्ये आमचा दबदबा असायला हवा. सर्वांना कळू दे की आमचं नाव आहे हाकिम आणि लोक म्हणतात मला जालिम. का बाबा, आपल्या कबिल्यांची माणसं एकमेकांवर संशय घेऊन भांडत असतील. हो शबाबा, त्यांना तर ठाऊकही नसेल की ही सुलतानची चाल आहे. आपण त्यांना सांगायला हवं. चल चल जाऊन सांगूया त्यांना. का बाबा, ए ऐक, ए चुपचाप बसून राहा तिकडे. चुप. उर्मट कुठचा, याला कुणी शिकवलं नाही का की राजकुमाराशी कसं बोलायचं ते? आपण इथे कैदी आहोत का बाबा? मग आपण काय करणार शबाबा? काका, तुम्ही? हे आपला संदेश घेऊन जातील. हा संदेश मिळताच ते आपल्याला वाचवायला येतील. केळी नुसती खायचीच नसतात, पचवायची पण असतात. कळलं काय? अरे पचवेल पचवेल. आ माकडीन खूप केळी खात असते. आ
आहेत, आपण नाही. मला माकडीण म्हणालास तर मारून मारून वानर करून टाकेन. एक माकडीण वानरच बनवेल ना, वाघ थोडीच बनवणार आहे. अरे सरदार, सारखं सारखं तिला माकडीण म्हणू नका. हो, ही खूप भडकते. हत्ती म्हटल्यावर कदाचित ती खुश होईल. पण हत्तीला तर सोंड असते ना भाई. हो बाबा, तुला त्या सोंडेने नारळ फोडून घ्यायचा आहे का? मावशी आले. अरे, इथे तर सगळी सिस्टमच बिघडलीये. माकडीणीचे मावशी ससाणा. यांचं नाव मावशी आहे. राजकुमारीने पाळला आहे. हो बाबा, पाळीव लोकांसाठी आमच्याकडे फालतू वेळ नाहीये काय? अरे फालतू नाही, पाळीव आहे, राजकुमारीचा पेट आहे. यांच्या पंजामध्ये काहीतरी आहे. मी आणि कबाबा सुलतानच्या कैदेत आहोत. पण भाऊराया, तू तर इथे आमच्या समोर आहेस. अरे गाढवा, राजकुमारी आणि राजकुमार सुलतानच्या कैदेत आहेत. राजकुमारीने पत्र पाठवलंय. भाई लोक ऐकलं का? प्रॉब्लेम सुटला. तुमची मुलं त्या सुलतानाच्या कैदेत आहेत. जा आणि सोडवा, आम्ही निघतो का? हा नाही, सुलतानच्या सैन्याशी लढणं आमच्याच्याने शक्य नाहीये. तुम्ही काळजी करू नका, त्यांना सोडवायला आम्ही जाऊ. भाई, हा बनी मागच्या जन्मीचा कुठे वैरी बिरी आहे काय, जो या जन्मी बदला घेतोय? हो बाबा, बनीने सांगितलंय ना सोडवायला जाणार तर मग जाणार. थँक्स सोताराम. उद्या सकाळी आपण सगळे सुलतानच्या किल्ल्यात नक्की जायचं. एक मिनिट, माझी माणसं हिच्यासोबत जाणार नाहीत. हिला एका बाजूला सांगावं तर ही दुसरीकडे आपल्या लोकांना मारत सुटते. नाही, हिच्यासोबत नाही. अरे मी कमीत कमी मारते तरी. हा तर 1 तास जातो आणि मार खाऊन परत येतो आणि स्वतःच्याच माणसांवर पडतो. बरं ठीक आहे. तुम्ही दोघं सोबत नाही, वेगवेगळे लढा. फक्त आपापल्या सैनिकांना सोबत घेऊन चला. सकाळपर्यंत सगळी तयारी करून घ्या.